चंद्रपुर में ई बस चालकों का आंदोलन, वेतन और सुविधाओं की मांग को लेकर हड़ताल का ऐलान। जी हां, आपको बता दें कि चंद्रपुर शहर में 44 ई बस सेवा से जुड़े चालक अब अपनी मांगों को लेकर आंदोलन के रास्ते पर उतर आए हैं। 12 ग्रीन कंपनी के अंतर्गत कार्यरत ई बस चालकों ने वेतन वृद्धि और अन्य आवश्यक सुविधाओं की मांग को लेकर हड़ताल करने का निर्णय लिया है। चालकों की ओर से दुर्गापुर पुलिस स्टेशन को लिखित निवेदन देकर आंदोलन की अनुमति मांगी गई है। जानकारी के अनुसार यह आंदोलन 12 जून 2026 शुक्रवार शाम 5 बजे से शुरू किया गया है और मांगे पूरी होने तक जारी रखने की चेतावनी दी गई है। चालकों का कहना है कि लंबे समय से वेतन संबंधी समस्याएं और काम के दौरान मिलने वाली मूलभूत सुविधाओं का अभाव बना हुआ है। इसी कारण सभी चालक एकजुट होकर अपनी आवाज प्रशासन तक पहुंचाना चाहते हैं। बताया जा रहा है कि इस आंदोलन में करीब 80 चालक और लगभग 64 ई बसें प्रभावित हो सकती हैं। हालांकि आंदोलनकारियों ने स्पष्ट किया है कि उनका आंदोलन पूरी तरह शांतिपूर्ण रहेगा और कानून व्यवस्था या आम जनता को किसी प्रकार की परेशानी नहीं होने दी जाएगी। अब सभी की नजर प्रशासन और कंपनी प्रबंधन पर टिकी हुई है कि चालकों की मांगों पर क्या फैसला लिया जाता है। क्या ई बस सेवा प्रभावित होगी? क्या चालकों की मांगे पूरी होंगी? आने वाले दिनों में स्थिति साफ होगी। देखिए चंद्रपुर से बीटी न्यूज हिंदी के लिए आशीष खरोले की यह रिपोर्ट। माझं नाव चेतन गड्डमवार आहे। आम्ही सगळे ई बस स्वतःच्या म्हणण्यानुसार आम्ही आंदोलन करत आहोत चालक, आणि आम्ही चालक आंदोलन करत असताना सकाळपासून आम्ही 4 वाजतापासून आलेलो आहे। आम्हाला आमची मॅनेजमेंट लोक आता धमक्या देऊन राहिल्या का तुम्हाला तुम्ही गाडीवर आले नाही तर टर्मिनेटच्या धमक्या देऊन राहिल्या। नवीन मुलाला पर्सनल फोन करून तुम्ही गाडी काढा नाही तुम्हाला टर्मिनेट देताय, मग नवीन मुलाला घाबरवताय। हे कसं मनमानी यांचं चालू आहे, हुकुमशाही चालू आहे। गुजरात वाल्यांची कंपनी आहे, गुजरातचे नियम इथं नको। महाराष्ट्राच्या मध्ये ज्या काम करतं महाराष्ट्राच्या नियमानुसार कानून कायदे लावायला पाहिजे ना, महाराष्ट्राच्या नुसार पेमेंट गिन सगळ्या गोष्टी द्यायला पाहिजे। बोनस महाराष्ट्राच्या नुसार द्यायला पाहिजे। हे आमच्या याच्यातले पैसे कापून बोनस स्वरूपात देतो म्हणताय, आणि पेमेंट हा 12 तारखेला कधीच होत नाही। हा 10 गव्हर्नमेंटनं सांगितलं का 7 पर्यंत पेमेंट द्यायला पाहिजे, 1 ते 7, तरी आमची मॅनेजमेंट 10, 11, 12 अशा तारखेपर्यंत पेमेंट करतात ना। पेमेंट कुणाचा पण बरोबर असतो ना, सेम ड्युटी असल्या तरी पण एकाचा जास्त किंवा एकाचा कमी या प्रमाणात पेमेंट असतो। बस हे आंदोलन आमचं शांततेनं करायचं आहे आम्हाला, आणि चांगल्या प्रकारे करायचं आहे। मॅनेजमेंटला आमच्या वेदना समस्या जाणून घेतल्यावर त्यांनी चांगल्या हे काढायला पाहिजे। बस हेच आमचं हे आहे। जय हिंद जय भारत। जय हिंद जय भारत। 80 लोग आप पक्षों में बैठे हो, इस संदर्भ में क्या मांगनी है? हमारी एक ही मांगनी है, पेमेंट बढ़ाओ। पेमेंट बढ़ेगा तो घर जा चलेगा भैया। आज लोग दूर दूर से आ रहे हैं, कम से कम यहाँ से आज 30-40 किलोमीटर से लोग आ रहे हैं। 3-4 हज़ार रुपये उनको पेट्रोल लगता है, घर किराया उनको 4-5 हज़ार रुपये लगता है। तो उसमें बचेगा क्या? वो बचेगा क्या और खाएगा क्या? तो एक ही मेरा कहना है कि पेमेंट बढ़ाओ और सभी का इसमें सभी को एक समान ड्यूटी दो और सभी को एक समान पेमेंट करो। आप मांग पूरी नहीं होंगी तो फिर आप क्या करो? क्या करेंगे? स्ट्राइक पे रहेंगे। जैसे टाइम की बैठे हाँ वैसे बैठेंगे बेमुद्दत। आपका नाम? मेरा नाम मोहम्मद मुनीर, मोहम्मद हसन शेख। गैरव्यवहार होता आज दिनांक 12/6/2026 ला आम्ही सर्वांनी सहमताने गाड्या उभ्या केल्या आहे। कारण मागील आता 1.5 वर्षापासून आम्ही इथं कार्यरत आहोत, आणि 6 महिन्यापासून आम्ही आमच्या पगारवाढीसाठी यांना वारंवार निवेदन देत आहोत, पण आमची पगारवाढ हे लोक काही देत नाही। आमच्या हाती आता नुकताच एक चालक लोकांना देण्यात पगार जो देण्यात येत आहे त्याचा GR आमच्या हातात लागला आहे। त्याच्यामध्ये चालकांना मिळणारा पगार हा 27,500 समथिंग दाखवत आहेत, पण इथले जो ठेकेदार आहे, आमच्या कंपनीचे जे ठेकेदार आहे दादा ग्रीन, हे आम्हाला फक्त 19,500 मध्ये आम्हाला आमच्याकडून काम करून घेत आहेत। आणि आम्ही यांना वारंवार पगारवाढीसाठी निवेदन देत आहोत, पण यांनी आम्हाला फक्त आश्वासन देत आहे, पण आमची मागण्या काही पूर्ण करत नाही। त्यासोबत आमच्या इतर मागण्या अशा आहेत का आम्हाला आमच्या कामाचा 26 दिवसाचा पगार देण्यात यावा। त्याच्यात 4 आपचे पैसे कंपनी मार्फत आमच्या पगारात जोडून देण्यात यावे, व
आम्हाला ESICचं जे आमचं याने वैद्यकीय उपचाराची जी सोय आहे तिथं आमच्या परिवाराचे नावं आमचे कार्ड अजून बनलेलं नाही आहे. ते उपचाराची सोय आमच्या परिवाराला त्वरित देण्यात यावी. तसेच दिवाळी बोनस हा चालकांना मिळणारा 13वा मासिक वेतन हा देण्यात म्हणजे चालकांचा अधिकार आहे किंवा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे. पण हे लोक आमच्याकडूनच बोनसचे पैसे ॲडव्हान्स स्वरूपात घेत असून आम्हाला अजूनपर्यंत बोनस काही दिले गेलेला नाही आहे. चालकांना अजूनपर्यंत दर महिन्याला मिळणारी पेमेंट स्लिप अजूनपर्यंत या लोकांनी प्रोव्हाइड केलेली नाही आहे. तसेच चालक बाहेर गावावरून येणाऱ्या चालकांना कर्तव्यावर येण्या जाण्याकरता बस सेवा मोफत देण्यात यावी अशी आम्ही मागणी केली, पण ती मागणी पूर्ण केली नाही आहे. कर्तव्यावर असताना जर बसचा अपघात झाला तर कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात घेऊन चालकास सहकार्य करणे गरजेचे आहे. पण हे लोक तसे सहकार्य करत नाही व कोर्ट केसेस झाल्या तर चालकांना त्या कोर्ट केसेसना सामोरं जावं लागते व त्याचा भुर्दंड भरून द्यावा लागत आहे. आणि जर अपघात झाला तर त्याचा पेनल्टीचं स्वरूप म्हणजे चालकावर एकदम 15-20 हजाराचं पेनल्टी स्वरूप टाकत आहे. इतर डिपोमध्ये त्याचं पेनल्टीचं स्वरूप फक्त 2 ते 2.5 हजार रुपये आहे. पण आमच्याकडून हे लोक 15 हजार 20 हजार पेनल्टीचं स्वरूप घेत आहे. चालकाचे आमच्या डेपोतले 2 चालक मृत्यू पडले आहेत, म्हणजे मृत्यू झाला आहे त्यांचा. पण त्याच्या परिवाराला ते वैद्यकीय उपचाराची सोय मिळत नाही आणि अजूनही त्यांचा PFचा पैसा त्यांच्या परिवाराला मिळालेला नाही आहे. आणि पगार जो आहे समजा माझा सर्व जर 2 चालकाचा पगार 26 ड्युट्या होत असेल पण त्यांच्या ड्युट्या जरी समान होत असतील पण त्यांच्या पगारात समानता नाही आहे. आणि आमचा आजचा जो संप आहे हा संप फक्त आम्ही सहमताने आज पुकारलेला आहे. त्याच्यात कोणावर जबरदस्ती केली नाही. गाडीवर जाण्यासाठी कोणाची हरकत नाही. जो त्यांची इच्छा असेल ते गाडीवर जाऊ शकतात. पण इथं सर्व चालक आपल्या सहमतानं इथं उपस्थित झालेले आहेत आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सहमतानं उपस्थित आहेत. आणि जर आमच्या मॅनेजमेंटला वाटत असेल का त्यांच्या गाड्या चालल्या पाहिजे, शेड्यूलवर गेल्या पाहिजे, तर त्यांच्याकडे जे चालक उपस्थित असतील ते त्यांनी आपले चालक शेड्यूलवर पाठवण्यात यावे. आणि जे आमच्या मागण्या पूर्ण पण आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या. एकंदरीत किती गाड्या आहेत आणि किती चालक आहेत? एकंदरीत आमच्याकडे 35 गाड्या आहेत आणि जवळपास 75 ते 80 चालक आहेत आमच्याकडे. तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रफुल्ल पाजारे आहे.